तर नमस्कार, पुन्हा एकदा आमच्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. राज्य सरकारची प्रक्रिया पूर्ण तरी निधी रखडला. महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून 2025च्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य कृषी विभागाने पीक कापणी प्रयोगाने आकडेवारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी आणि राज्याच्या वाट्याचा विमा हप्ता भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. हा सर्व डेटा केंद्र सरकारला पाठवण्यात आला असूनही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप विमा जमा झालेला नाही. मुख्य अडचण केंद्र सरकारच्या नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टलवर असलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे निर्माण झाली आहे. राज्याचा डेटा केंद्राच्या पोर्टलवर पाठवला जात आहे, परंतु तांत्रिक विसंगतीमुळे तो स्वीकारला जात नसल्याने पीक विम्याचे पैसे लटकत आहेत. तर पोर्टलवरील 3 मुख्य तांत्रिक अडचणी कोणत्या? विमा वितरण रखडण्यामागे 3 प्रमुख अडचणी समोर आली आहेत. पहिले कारण म्हणजे UFSI सिस्टीम, ज्यामध्ये राज्याचा महाभूलेख आणि ई-पीक पाहणीचा डेटा केंद्राच्या पोर्टलशी मॅच होत नाही. त्यानंतर दुसरा म्हणजे 7/12 आणि बँक खात्यावरील नावातील तफावत. NPCI प्रोटोकॉलनुसार नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडी जरी चूक असेल तरी सिस्टम तो अर्ज नाकारत आहे. तिसरे कारण म्हणजे सरकारची PFMS पेमेंट सिस्टीम अपडेट होत आहे, त्यामुळे पेमेंट ॲडव्हान्स जनरेट करण्यात अडचणी येत आहेत. थोडक्यात सरकारकडे पैसे उपलब्ध असूनही तांत्रिक अडथळ्यामुळे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. तर 15 फेब्रुवारीपासून विम्याचे पैसे जमा होण्याची शक्यता. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी दिल्लीत आणि राज्यस्तरावर बैठका सुरू आहेत. साधारणपणे 15 फेब्रुवारी 2026च्या सुमारास हे पोर्टल सुरळीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. सुरुवातीला सोयाबीन, मका, उडीद, मूग आणि बाजरी या 5 पिकांचे रिपोर्ट पोर्टलवर गेल्यामुळे या पिकांचा विमा आधी मिळेल, तर कापूस आणि तुरीचा विमा मिळण्यासाठी मार्च महिन्यानंतरचा कालावधी लागू शकतो. धन्यवाद मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. अशाच महत्त्वाच्या आणि ज्या फास्ट अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत. जय जवान जय किसान.